सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरु पादुका दर्शन उत्सवाचं हे तिसरं वर्ष आणि अतिशय उमदा व्यक्तिमत्व आज माझ्या बरोबर आहेत. एव्हर स्माइलिंग आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनय बेर्डे. क्या बात आहे अभिनय, खरंच खूप स्वागत आहे. पण आजचा हा मंच खरंच खूप वेगळा आहे, कारण 21 संतांच्या पादुकांचा दर्शनाचा आज इथे लाभ घडतो आहे. आणि खरं तर म्हटलं तर ना की यंगस्टर्स यार एवढं काय आध्यात्मिक वगैरे आम्ही नाही हा, पण आमचा अभिनय इथे आम्हाला लाभलेला आहे. कसा होता अनुभव? नाही, पहिली गोष्ट तर मला असं अजिबात वाटत नाही की कुठलं आजकालचे यंगस्टर्स अध्यात्मक नाही आहेत. उलट वाटतं जास्त अध्यात्मक आहेत. कारण प्रत्येक जणाला त्या त्या अध्यात्माची किंमत कळलेली आहे. कारण इतकं लाईफ अनसर्टन झालंय आपल्या आजूबाजूला. सगळेजण आपण पुन्हा एकदा अध्यात्माकडे जातोय. आणि त्यावेळेला मला असं खूप वाटतं की आता जो काळ आहे, आता ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला चालू आहेत, प्रत्येकाने संत तुकारामांबद्दल वाचावं, सगळ्यांनी ज्ञानेश्वर माऊलींबद्दल वाचावं. थोडा आय थिंक ते इतकं थॉटफुल आहे, इतकं मिनिंगफुल आहे, इतकं स्पिरिच्युअल आहे. तुम्हाला ते कुठेतरी देवाच्या जवळ घेऊन जातं आणि तुमच्यामध्ये एक शांतता आणतं. त्यामुळे या सगळ्या केओटिक माहोलमध्ये ती शांतता खूप गरजेची आहे. त्यामुळे आज इथे येऊन दिवसाची सुरुवात अशी करून खरंच बरं वाटतंय, शांत वाटतंय आणि स्पिरिच्युअल वाटतंय. अभिनय, एक गोष्ट आवर्जून इथे उल्लेख करावासा वाटतो की द वे यू स्पीक, वो ठहराव, ती शांतता कदाचित या स्पिरिच्युअलिटीमुळेच आली असेल. मला असं थोडंसं आता मातोश्रींशी बोलताना कळलं की आपल्या घरी स्वामी समर्थांचं खूप नाव आहे. तर आज दर्शन घडलं स्वामी समर्थांच्या पादुकांचं, नवीन वर्षही सुरू झालेलं आहे. काय सांगशील? मी खूप सगळ्या गोष्टींची सुरुवात मी स्वामी समर्थ महाराजांना बोलूनच करतो. मी त्यांना कधी अडचणीत असेल तर सगळ्यात पहिला कॉल त्यांना जातो. सो त्यामुळे ठहराव आहे त्यांच्यामुळे बराचसा. कारण त्यांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्या वाक्याने कुठेतरी एक मनाला धीर मिळतो. कुठेतरी वाटतं की बाबा करू शकतो आपण, कुठल्याही अडचण आली तर आपण त्याला सामोरी जाऊ शकतो. सो त्यांच्यावरती आमची खूप श्रद्धा आहे. त्यामुळे तो ठहराव तुम्ही जो म्हणताय तो ऑब्व्हियसली तो कामाने पण आलेला आहे. कारण माझ्यासाठी मी सगळ्यात जास्त देवाच्या जवळ तेव्हा असतो जेव्हा मी माझ्या कामात असतो. माझं काम माझ्यासाठी खूप स्पिरिच्युअल आहे. खूप खूप भक्ती आहे मला माझ्या कामाची, खूप श्रद्धा आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमुळे तो ठहराव आला. जेव्हा जेव्हा आपली भेट झाली आहे, तो मोकळेपणा मला खूप जाणवतो. आणि मग आता तेच म्हणू की जसं तू म्हणालास की यंगस्टर्समध्ये अध्यात्म आहे बाबा, आम्ही सगळं करतो. मग आपल्या मित्रमैत्रिणींना काय आवाहन करशील इथे येण्याबद्दल? नक्की या. माझ्या मते प्रत्येक जण एक शांतता, एक पीस शोधतंय. ती शांतता, तो पीस आणि तो काय म्हणतो, तो जो एक मोटिवेशन आहे, जरा यंगस्टर्सच्या भाषेत म्हणतो मी, ते जे एक मोटिवेशन तुम्हाला कदाचित आयुष्यासाठी हवं आहे, ते तुम्हाला इथे येऊन नक्की मिळेल. आवर्जून या. सकाळच्या अख्ख्या संपूर्ण टीमनी खूप उत्तम मॅनेजमेंट केलेली आहे. सगळ्यांचं नियोजन खूप उत्तमरित्या झालेलं आहे. खूप स्मूथ दर्शन होत आहे. त्यामुळे आवर्जून या आणि नक्की या अख्ख्या इव्हेंटचा लाभ घ्या. इव्हेंट म्हणजे या सोहळ्याचा लाभ घ्या. कारण तुम्ही दर्शन घेत असताना तिकडे कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे. ते कानावर जेव्हा तुमच्या पडतं तेव्हा तुम्हाला इतकं पीसफुल वाटतं. त्यासाठी नक्की आहे. क्या बात आहे. जसं आपल्याला अभिनय बेर्डेजींनी सांगितलंय, त्यामुळे संधी चुकवायची नाहीच आहे. 21 आणि 22 मार्च संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, सकाळी 10 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हे दर्शनाचा लाभ तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्रातल्या 21 संतांच्या पादुका इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यांचं दर्शन घेता येणार आहे. कुठे? NSCI डोंबिवली येथे. नक्की या. सकाळ माध्यम समूहाचा हा उपक्रम, ज्याच्यामध्ये भक्तिशक्ती व्यासपीठा अंतर्गत श्री गुरु पादुका दर्शन उत्सव वर्ष तिसरे. धन्यवाद. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.